व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आपटेनगर पाण्याच्या टाकीतून गळती, संतप्त नागरिकांचा आत्मक्लेश करण्याचा इशारा। कोल्हापूर आपटेनगर येथील पाण्याच्या टाकीला गेली 6 महिने गळतीमुळे रोज लाखो लिटर पाणी कोल्हापूर राधानगरी रोडवरून वाहून जात आहे। त्यामुळे रस्त्यामध्ये खड्डे पडून अपघाताचा धोका वाढला आहे। तसेच येथील रहिवाशांच्या घराच्या भिंतींना भेगा पडत आहेत। लेखी अर्ज देऊन सुद्धा 3 महिने झाले तरी पाणी पुरवठा अधिकारी हलगर्जीपणा करत आहे। येत्या काही दिवसात जिल्ह्याला पाणी टंचाईला सामना करावा लागणार असताना कोल्हापुरात मात्र पालिका अधिकारी लोकांच्या पिण्याचं पाणी गटारात वळवण्याचा सल्ला देत आहेत। याच गोष्टीचा निषेध म्हणून येथील रहिवाशांनी हे गळतीचं पाणी बंद झालं नाही तर आम्ही आत्मक्लेश करू व होणाऱ्या आर्थिक व जीवितहानीस पालिका जबाबदार असेल असा इशारा दिला आहे। इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव। मी सुहास गुरव आपटेनगर येथील रहिवासी असून येथील आपटेनगर पाण्याच्या हॉलचा कायम गेले 6 महिने प्रॉब्लेम आहे। पाण्याच्या गळतीमुळे नागरिकांच्या शारीरिक हालाबरोबरच गाड्यांचेही नुकसान होते। रोज एक तरी येथे अपघात होत आहे। त्यामुळे नागरिकांचा अतोनात हाल होत आहे। पाण्याच्या गळतीचा आत्तापर्यंत नगरपालिकेला पाठपुरावा करूनसुद्धा नगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे नागरिकांच्या अतोनात हाल होत आहेत। बोला। आपटेनगर येथे राहणारं माझं एक दुकान आहे। त्या माझ्या दुकानमधनं महानगरपालिकेची टाकी ओव्हरफ्लो झाली की माझ्या दुकानातनं पाणी येते। माझ्या मालाचं पण आर्थिक भरपूर वेळा नुकसान झालेलं आहे आणि ते पाणी अजून पण बंद झालेलं नाही आहे। महानगरपालिकेकडे भरपूर वेळा तक्रार देऊन कोणी बघायला पण आलेलं नाही आहे आणि लवकरात लवकर माझ्या प्लॉटमधनं व पाणी गळती लवकरात लवकर थांबावी ही नम्र विनंती। आपली पुढची भूमिका काय असेल? आता माझी भूमिका असं राहील की महानगरपालिकेने माझ्या प्लॉटमधनं पाणी येणारं व गळती न थांबणार तर मी आत्मकलशचा विचार करायला लागलो आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी सर्व महानगरपालिका व प्रशासकावर राहील।